स्वप्नील मी काय म्हणते परत एकदा तू चेक कर. गुरुजींनी सांगितलेल्या सगळ्या वस्तू आणल्यात ना? मग सगळ्या आणल्यात आई, लिस्ट चेक केली मी. बाकीची तयारी झाली का? सगळी तयारी झाली आहे दादा. सकाळपासून तीच तर गडबड चालू होती आमची. नाश्ता करून घ्या पटकन. बाबा, भाऊजी. आता गो बा आप्पे मॅडम, आज तुम्ही नाश्ता बनवलाय वाटतं? हो मावशी. नाही खरं लय दिवस झाले बघ तुझ्या हातचा नाश्ता खाल्लाच नव्हता बघ. आणि तसं बी कलेक्टर मॅडमच्या हातचा नाश्ता खाणं म्हणजे नशिबातच लागतंय. पण काय ग आप्पे, तू आज घरी कशी काय? कामाला नाही जायचंय तुला? म्हणजे काय ते सुट्टी बिट्टी घेतली तू? सुट्टी घेतली आप्पेने जरा. होय का ग आप्पे? हो अहो कदम, म्हणजे ती गेली होती कामाला, पण परत तिनेच विचार केला की आधी विश्रांती घेऊ जरा, मग परत जॉईन करता येईल असं. असं आहे वय? बरं 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 बरं. हा चालते, तुम्हाला जमल तसं करा. येऊ का? बापू अहो झाली का नाही तयारी? हे काय तेच चाललंय. दाजीबा, पूजेचं सगळं साहित्य आणलंय आम्ही. बरं चला बापू, तुम्ही पण नाश्ता करा. अहो बापू घ्या की नाश्ता. लेकीच्या आजचा नाश्ता आहे मस्तपैकी. अहो बसा तुम्ही, बसा बसा. मम्मी अगं बस की, नाश्ता कर. अगं नाही आप्पे, नाश्ता करूनच निघालो होतो आम्ही. अगं सुषमा, तुझ्या लेकीने लय दिवसांनी नाश्ता बनवलाय खा की. आता गो बाया, सगळ्यांची फोन एकदम कशी काय वाजायला लागले? काय र, काय झालं? याच्यात असं लिहिलंय की सातारच्या कलेक्टर मानसिक दृष्ट्या अस्थिर आहेत. होय, दीदीचा व्हिडिओ आहे यो. ताई, तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. इथे कोणीच नाही बघितलं का? बापू घ्या बघा, घ्या घ्या घ्या. काय होऊन बसले? अप्पे अगं काय गे? काय ग आप्पे, अगं तू कधी हा कारभार केलाय? हा अगं तू कलेक्टर आहेस ना, हे शोभतं का तुला? आप्पे अगं अजून बाळाचा विषय काढलाच नाही का तू डोक्यातून? अगं रुक्मिणी, हेच तिला समजत नाही. आप्पे नाही, म्हणजे एक शंका म्हणून तुला विचारते, तू नक्की सुट्टीच घेतली का तुला त्यांनी कामावून काढून घरी बसवली? हा आता कलेक्टर ऑफिस मध्ये जर कोणी कलेक्टर गेलेल्या बाळाला शोधणार असेल तर त्याला घरीच बसायला सांगणार ना. घ्या. हे घाबरू नका माझ्यावर. काय खोटं बोलतोय का मी? अप्पे कधी झालंय? आणि तू काहीच कसं बोलली नाहीस आम्हाला? अहो कुठल्या तोंडाने सांगल ती? हा तिला हाकलून दिलंय तिकडनं. ओ मावशी, तुम्हाला नीट सांगतोय काय, काय पण बोलू नका. हा काय बी बोलू नका म्हण. जे खरं आहे ना तेच बोलते बाबा. एक मिनिट थांबा की.
माझं एकदा तर ऐकून घ्या. मला वाटतं की माझं बाळ जिवंत आहे आणि मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. अगं अप्पे, अगं काय बोलतीस तू? अप्पे, अगं तू हा व्हिडिओ बघितलायस का नीट? पिऊताई, मला माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. मला माहिती आहे मी काय केलं. पण कशावरून तुझंच बाळ होतं ते? आप्पे, तुझं बाळ कुठे माहिती ना तुला? सांग बरं कुठे? ही परवा मला नियम सांगत होती. भाऊजी 1 मिनिट. माझं काम मध्ये आणू नका, ते मी नीटच केलेलं आहे. अच्छा, म्हणून तुला घराला पाठवलंय का? तुझ्या तोंड सांभाळून बोल ना बाबा. अरे अर्जुन, त्याला कशाला तू बोलतो? हा, आता बघ ना, एवढं होऊन बी ही आप्पी काय म्हणती, माझं बाळ जिवंत आहे म्हणून. काय करायचं मग आता हिचं? अर्ज्या, तुला मी आधीपासून सांगत आलोय, तुझ्या बायकोला येड लागलंय, तिला डॉक्टरांची गरज आहे, पण तू नाही ऐकलं. माझ्याच अंगावर धावून आला. घे आता ना ऐकल्याचे परिणाम. आणि हा व्हिडिओ जसा आपल्यापर्यंत आलाय ना, तसा आता सगळ्यांपर्यंत पोहोचला असणार. हा, सगळ्यांना आता हेच वाटत असणार आहे की जिल्ह्याची कलेक्टर येडी झाली आहे. होय, व्हिडिओ 100% व्हायरल झाला असणार आहे. मला पण आलाय 2-3 ग्रुपवरनं. घ्या, म्हणजे अख्ख्या जिल्ह्यात पसरला असणार कलेक्टर मॅडम येडी झाली म्हणून. येडी नाही ती, तुम्ही जरा. अर्ज्या, तुझ्या नाही म्हणण्याने गोष्टी बदलणार आहेत का? नाही बदलणार आहेत. तेवढं नीट बघ. आप्पीच्या जागी दुसरं कोण असतं ना, तर तुला पण तो माणूस येडाच वाटला असता. बापू, काय वाटतंय व्हिडिओ बघून? मला तर आता काही कळणच झालंय. कळत नाहीये का कळून घ्यायचं नाहीये? आप्पे, बाई तू सावर स्वतःला. अप्पी अजून बाळाच्या धक्क्यातून सावरली नाहीये. आपण जोपर्यंत तिला समजून घेत नाही ना, तोपर्यंत आपण तिला याच्यातून बाहेर नाही काढू शकत. अजिबात नाही पिऊताई. मुळात मला दुःखच झालं नाही, कारण माझं बाळ जिवंत आहे. बाळ जिवंत असल्यानंतर त्याचं दुःख का करावं कोणी? घ्या, ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? हिच्यामुळे किती बी डोकं आपटलं ना तरी काय उपयोग नाहीये. अर्जुन 1 मिनिट. तुलाही वाटतं ना बाळ गेलंय? घरातल्या सगळ्यांना वाटतं बाळ जिवंत नाही. अगं अप्पे, असं वाटतंय कारण तेच खरं आहे ग. आणि अपर्णा, तू हे समजून घे. एकदा माझ्या बाजूने विचार करा ना सर. अप्पे, तू रुपालीला काय समजावत होतीस ती आठवते ना तुला? ती पण हेच म्हणत होती ना. सरकार 1 मिनिट. रुपाली त्यांची गोष्ट पूर्णपणे वेगळी, माझी गोष्ट पूर्ण वेगळी आहे. काय वेगळं आहे तेव्हा? हा, अगं त्या रुपालीचं बाळ गेलं म्हणून ती त्या भावल्याला बाळ 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 म्हणून खेळवती, आणि आता तुझं बाळ गेलंय तर तू अख्ख्या रस्त्याने शोधत बाळ 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 करती. दोघींचं काय वेगळं आहे तेव्हा? सगळं सारखंच हाय. अर्ज्या, अजूनही हातातून वेळ गेली नाही बरं का? हिला दवाखान्यात घेऊन जा, हिला नीट दाखव, नाहीतर हिची पण अवस्था वहिनीसारखी व्हायची बरं का? त्या परत परत तेच 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 काय लावलंय रे? दीदीला येडं म्हणून ह्यांना लय भारी वाटतंय का नाही? ए, काय भारी वाटतं रे? शांत बस बर का तू, शांत बस. मला खुनी म्हणत होतास ना तुम्ही, मी घेतलं ना ऐकून. मी नसताना पण इथं तर अख्खी आता तरी भांडू नका रे, आज तरी. अरे आज शांती करतोय आपण. आई, आता हे घर तेव्हा शांत होईल जेव्हा हो अर्ज्या त्याची बायको येडी झालीये हे समजून घेईल. आणि तसं याला अशी अक्कल येणारच नाहीये. गावातली बाहेरची लोक जेव्हा जिल्ह्याच्या कलेक्टरला येडी म्हणतील ना, तेव्हा याला अक्कल येईल. पटापट जाऊया आपण. चला चला पटकन जाऊया आपल्याला बघा. लोक यायला लागलेत घराकडं. आणि काय झालंय? आप्पे, तू थांब. नाही आई, मी काहीच चुकीचं नाही करत. मग मी का थांबू? चला आपण बघूया. अरे देवा,
ही लोक कशाला आले तिथं? एवढी सगळी इकडे कशाला? अगं आता तुझी आपी येडी झाली, मग लोक येणारच ना. हेच व्हायचं राहिलं होतं आता. अर्जुना रे सगळी आपलीच माणसं आहेत की. ते काय म्हणताय ते तर बघू. तू नको ना काळजी करू. आपली माणसं हाय म्हण. अगं ही सगळी तुला बघायला आल्यात इथं, त्यांच्या येड्या आप्पीला. हा? अरे काय झालं काय? तुम्ही इकडे सगळी का आलाय? आम्ही आप्पी दीदीसाठी आलोय. ए चकुले, तू सगळ्यांना बोलून घेऊन आलीस काय? नाही माझी मी आल्या. अर्जुन बाबा सगळी त्यांची ती आलेत, कुणीच कोणाला नाही बोलावलं. अरे पण यशा, अरे तुम्ही असे सगळी एकदम आलाय? बापू, माझ्या लेकानं फोनवर दाखवलं मला. काय म्हणतात ते? व्हिडिओ. हा म्हणलं माझी लेक नीट आहे का नाही ते बघायला आलो आम्ही. आता नीट काय बघायचंय तवा? व्हिडिओत बघितलं ना कशी आहे ती, तशी शेम टू शेम आहे. मावशी, कोण कसं आणि कोण नाही ना त्या अख्ख्या गावाला माहिती. आता गो बाया, मला कशाला बोलताय तुम्ही? आधी तुमच्या आप्पीची परिस्थिती बघा कशी झाली आहे ती. आप्पे बाळा, ठीक आहेस ना ग तू? आणि होय गप्पे, तुला कामावरून काढून टाकले होय? हे बघा, काढून नाही टाकलं, तिला आराम करायला रजा दिली थोडे दिवस. काय नाही काय रजा बिजा नाही. तिला कामावून काढली आणि घरात बसवली. मावशी, ती काय घरी बसाय कलेक्टर झाली वे? अगो बाया, अरे असल्या येड्या कलेक्टरच्या हातात कोणतरी कारभार देईन का? हो मावशी, तोंड सांभाळून बोलाव जरा. दाजीबा, त्यांना कसं बोलायचं ते बोलू दे. आपली आप्पी दीदी कशी आहे ते आपल्याला माहिती आहे. आप्पे, आम्ही सगळे तुझ्यासाठी आलोय बघ. यशा मामा, मला काही नाही झालं, मी खरंच ठीक आहे. तसं नव पोरी, अगं तू एवढी खबके, तुला काय होणार नाही माहिती आहे आम्हाला. पण आप्पी दीदी, तू आजवर गावासाठी काय काय केलेस म्हणून आम्ही एकत्र आलोय सगळेजण. वा चकुले, एक नंबर. आप्पे, तू सांग काय अडलं ना तर आम्ही सगळे आहे तुझ्या बरोबर. काय बाया, आता मला तर काय कळ नाही यांना काय करावं ते. अरे तुमची डुकी आहेत का खुकी आहेत? हा, अरे त्या व्हिडिओ मध्ये ना सगळं खरं आहे. या आपल्याला खरंच वाटतंय हिचं बाळ जिवंत आहे म्हणून. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते म्हणे बस करा आता. अगं येडी झाली आपली, येडी. डोक्यावर परिणाम झालाय तिच्या. अरे काय कुचू कुचू करतायला का तुम्ही? हे बोलल्या आणि तुम्ही त्याच्या विश्वास ठेवला होय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना मावशी कशा आहेत त्या. लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला होय. त्यांच्याकडे अजिबात कुणी लक्ष देऊ नका. नाही, माझ्यावर विश्वास नसेल ना तर मग आपल्याला विचारा की. काय गरज नाही. आप्पे चला. बघितलं का कसे लगे आत पडायला लागलेत. मला सांगा, कलेक्टर ऑफिस मध्ये अशी वागली ती, मग ती येडीने असं कशावरून वाटतंय तुम्हाला? सुजय, अरे तू कशाला काय बोलतोयस? आपण तुला खरंच आज जायचं असेल तर जाऊया आपण. नाही, आता एवढी लोक गोळा झाल्यात ना, मग जे काय असेल खरं ते सांगू दे की त्या लोकांना तिनं. एक मिनिट. आप्पी दीदी, तुला खरंच असं वाटतं तुझं बाळ जिवंत आहे म्हणून? हो. माझं बाळ जिवंत आहे आणि मला माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. कुठून येतो ते नाही माहिती, पण मला सतत जाणीव होते. आप्पे बस. घ्या, ऐकलं का तुमच्या कानानी? हा, झालं का तुमचं समाधान आता? अहो येडी झाली आपी, एकदम ठार येडी. छकुले, काय झालं? तुम्ही काय पण म्हणा, पण मी माझ्या आप्पी दीदीवर विश्वास ठेवणार.
तुम्हाला माहितीये आपल्या तुझ्या बाळाचं दाजींना माहिती नव्हतं, दुसऱ्या कोणालाच माहिती नव्हतं. तेव्हापासून मला माहितीये. मी आपल्या तुझी चोरवटी भरलेली, ती पण तुझ्या ऑफिसला. आणि ते बाळ असं कसं जाईल? ते हाय आपली दीदी म्हणते ना, तर ते बाळ हाय. घ्या तिचं शेपूट बी हेच बोलायला लागला आता. आणि आपली दीदी मी एकटीच नाही, माझी अख्खी गँग आहे तुझ्या बरोबर. बघा त्या बारक्या पोरीला कळतंय, ते तुम्हाला कळना वय? अगं चबू काके, पोर हा याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? नाहीच तर. अरे कुणाचाच विश्वास नाही, या अर्जुनचा बी नाही, पण या आप्पीच चाललंय नुसतं. ओ मावशी, माझा आणि माझ्या गँगचं आहे बरं का. ए तू गप्पे. ते म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम. अरे तुम्ही सगळी देवावर विश्वास ठेवता की नाही? हो छबू काकी, त्याचा इथं विषय का? दाखवा बघ मला तुमचा कुठं आहे देव ते. हा मांडला तर देव, नाही मांडला तर दगड. अरे आईचं काळीज आहे तिचं, तिच्यापासून काय बी लपत नाही. तिला वाटतंय तर असणार, माहितीये मला. अगं चबू काके, तू नको ना तिला बरीच बरं घालू. ऐक ना दाजीबा, असं कसं म्हणताय तुम्ही? त्या कुले बाळा नाही कळणार तुला. हो दाजीबा, मी लहान आहे, मला काही कळत नाही. पण आता आपली दीदीचा हात सोडायचा नाही एवढं माहितीये मला. आपे ह्याच्या आधी ना तू लय गोष्टी करून दाखवल्या, त्यामुळे ह्या वेळेस विश्वास ठेवू वाटते. अगो बया, ही लोक बी हुकल्यात का काय? पण आपे मी काय म्हणते ते ऐकून घे. हा काके बोल की तू. तुला वाटतंय ना तर शोध घे बाई, आणि जर तसं काही सापडलं नाही तर तुला समजून घ्यावं लागल. आणि तू घ्यायचं समजून. हा हे बघ बाळा, या गावाला इथल्या लोकांना तुझ्यासारख्या अधिकाऱ्याची गरज आहे, हे विसरायचं नाही. हा अगं काके, माझं काम आहे म्हणून मी आहे, आणि मी केलेल्या कामामुळेच तुम्ही इथवर आलात ना. माझ्यासाठी काळजी दाखवलीत, प्रेमापोटी इथं आलात. काके अगं, माझं काम म्हणजे माझी ओळख आहे, मी ते सगळं कसं विसरेन? अगं आधी स्वतःला सांभाळ. इथं एवढा डोक्यावर परिणाम झाला, लागली लेक्चर झाडायला. मावशी बासा, खरंच बास झाला आता. कवादरला हेच बोलताय तुम्ही, आणि येड लागले म्हणून काय साध्य करणार तू? तू आहेसच येडी. कुणाला आता काय वाटतंय हे मी नाही ठरवू शकत, पण खरं सांगू का, तुम्ही आता सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवलं ना, मला लय भारी वाटतंय. काय बोलू कळनच. तुम्ही आता बाहेर सगळे आलात ना, तेव्हा मनात विचार सुरू होता, आता सगळ्यांशी कसं बोलू, मी काय बोलू. पण तुम्ही सगळ्यांनी एवढं समजून घेतलं, एवढं प्रेम दाखवलं, मी हा विश्वास मी कधीच नाही तोडणार. आणि मी ना तुम्हाला सगळ्यांना शब्द देते, आता जे काही चाललंय ना त्या सगळ्याचा शोध मी घेईन, आणि मग तुमच्या पुढे येईन. आता सगळ्यांना वाटतंय का मी येडी आहे म्हणून, हे काय बोलू कळना. पण एवढं सांगते का मी येडी नाही. मानसिक स्वास्थ्य जरा बिघडलंय एवढं नक्की आहे, पण त्यात काही खोट नाहीये ना. म्हणजे जसं शारीरिक आजार असतो तसा मानसिक आजार असू शकतो ना. आणि या सगळ्यामुळे मी कामावरून रजा घेतलीये, त्यातही काही गैर नाहीये. मी सगळ्यांना शब्द देते, मी कामावर रुजू होण्याच्या आधी स्वतःची मेंटल टेस्ट करेल. मी आधी सिद्ध करेल की मला खरंच बरं वाटतंय, आणि तेव्हाच मी कामावर रुजू. आणि मला सगळ्यांना एवढं सांगायचंय, काही झालं तरी मी माझं काम नाही सोडणार. आपे आम्ही तुला लागल ती मदत करू शोधायला. आता हो बया, हे तर उलटच घडलं. आता या हप्पीनं बाळाचा शोध नाही घेतला म्हणजे झालं, नाहीतर म्हणे तू कायमचीच तुरुंगात गेली बघ. हे सगळं नका करू, माझं ऐका, खरंच करू नका हे सगळं. अर्जा, अरे लोकांना वाटतंय तर. कदम, ह्याने काय होणार आहे मला माहिती. अर्जुन, आत्ता खरंच माझ्यासाठी एकदा विश्वास ठेवून बघणार आहे. दाजीबा, माझ्यासाठी पण. माझ्यासाठी लय अवघड गोष्ट आहे. हा नाही तर काय. अहो तिच्या काळजीपोटी तुम्ही असं वागताय हे मला चांगलं माहितीये, पण आता या पिढी आहे ना, तर तिचा भ्रम तुम्ही अजिबात वाढू नका.
येडी आहे ती, ठार येडी. मावशी, मला जे वाटतंय तो भ्रम आहे का खरं आहे हे मी शोधून काढेनच. आणि मग आपण ठरवूया मी आता जे काही बोलत होते ते चूक होतं का बरोबर होतं. आप्पे तू अजिबात खचू नको बघ. हा मग तू आमची कलेक्टर आहेस. आप्पे काही लागलं तरी हाक मार कधी पण, आम्ही हाय सगळे तुझ्यासोबत. काय रे? आप्पे येतो आम्ही, काळजी घे. नियती ही सगळी लोक माझ्यासोबत आहेत, तशीच तू पण आहेस.